बातमी भुसावळमधून आहे। भुसावळ शहराला लागूनच तापी नदीचे एक मोठं पात्र आहे। तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातल्या इतर गावांना पाण्याचा प्रश्न त्यांचा दूर होतो। मात्र या तापी नदी पात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तापी नदीमधल्या पाण्याचं प्रदूषण होत आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या भुसावळमध्ये तापीचा खूप मोठा वरदान आहे। भुसावळकरांसाठी या तापी नदी पात्रातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी MIDC असेल व भुसावळ जळगाव साकेगाव आणि तसंच या ठिकाणी जे शेलगाव बॅरेक आहे, या शेलगाव बॅरेकमधून पुढे अमृत योजनाची ही योजना करण्यात येणार आहे। तसेच या तापी नदीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या तापीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे। रेल्वेची ही जी ड्रेनेज लाईन येते हे जे रेल्वेचे जो सांडपाणी आहे ते डायरेक्ट तापी नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। ह्या तापी नदी पात्रामध्ये 24 तास असंच वाहत असतो। हा जो रेल्वेचा घाण पाणी आहे हे पाणी पूर्ण तापी नदी पात्रामध्ये मिश्रित होऊन पुढे आपलं साकेगाव आहे, शेलगाव बॅरेक आहे आणि जळगाव MIDC असं या ठिकाणाहून ते साकेगाव आणि MIDC येथे पाणी पुरवठा होतो आहे। तसेच भुसावळकरांनाही सुद्धा या पाणीचा वापर करावा लागत आहे। जयमत न्यूज 18 लोकमत भुसावळ। आणि राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत होते। त्यांचं आमरण उपोषण अखेरीस मागे घेतलं गेलंय। बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवे या दोघांनी शिष्टाई केल्याचं कळतंय। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली होती आणि या पुतळ्याची विटंबना करणारे गुन्हेगार अजूनही सापडत नसल्यामुळे किंवा त्यांच्यावर कारवाई होत नसल्यानं प्राजक्त तनपुरेंनी उपोषण सुरू केलं होतं। लवकरात लवकर तपास न लागल्यास आंदोलन उभं करण्याचा इशाराही त्यांनी दिला, पण आता त्यांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलंय। पुढची बातमी भुसावळमधून आहे। भुसावळ शहराला लागूनच तापी नदीचे एक मोठं पात्र आहे। तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातल्या इतर गावांना पाण्याचा प्रश्न त्यांचा दूर होतो। मात्र या तापी नदी पात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तापी नदीमधल्या पाण्याचं प्रदूषण होत आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या भुसावळमध्ये तापीचा खूप मोठा वरदान आहे। भुसावळकरांसाठी या तापी नदी पात्रातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी MIDC असेल व भुसावळ जळगाव साकेगाव आणि तसंच या ठिकाणी जे शेलगाव बॅरेक आहे, या शेलगाव बॅरेकमधून पुढे अमृत योजनाची ही योजना करण्यात येणार आहे। तसेच या तापी नदीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या तापीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे। रेल्वेची ही जी ड्रेनेज लाईन येते हे जे रेल्वेचे जो सांडपाणी आहे ते डायरेक्ट तापी नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। ह्या तापी नदी पात्रामध्ये 24 तास असंच वाहत असतो। हा जो रेल्वेचा घाण पाणी आहे हे पाणी पूर्ण तापी नदी पात्रामध्ये मिश्रित होऊन पुढे आपलं साकेगाव आहे, शेलगाव बॅरेक आहे आणि जळगाव MIDC असं या ठिकाणाहून ते साकेगाव आणि MIDC येथे पाणी पुरवठा होतो आहे। तसेच भुसावळकरांनाही सुद्धा या पाणीचा वापर करावा लागत आहे। जयमत न्यूज 18 लोकमत भुसावळ। मोठी बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली गेली आहे। आणि राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत होते। त्यांचं आमरण उपोषण अखेरीस मागे घेतलं गेलंय। बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवे या दोघांनी शिष्टाई केल्याचं कळतंय। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली होती आणि या पुतळ्याची विटंबना करणारे गुन्हेगार अजूनही सापडत नसल्यामुळे किंवा त्यांच्यावर कारवाई होत नसल्यानं प्राजक्त तनपुरेंनी उपोषण सुरू केलं होतं। लवकरात लवकर तपास न लागल्यास आंदोलन उभं करण्याचा इशाराही त्यांनी दिला, पण आता त्यांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलंय।
पुढची बातमी भुसावळमधनं आहे. भुसावळ शहराला लागूनच तापी नदीचं एक मोठं पात्र आहे. तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातल्या इतर गावांना पाण्याचा प्रश्न त्यांचा दूर होतो. मात्र या तापी नदीपात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तापी नदीमधल्या पाण्याचं प्रदूषण होत आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या भुसावळमध्ये तापीचा खूप मोठा वरदान आहे. भुसावळकरांसाठी या तापी नदी पात्रातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी MIDC असेल व भुसावळ जळगाव साकेगाव आणि तसंच या ठिकाणी जे शेलगाव बॅरेक आहे या शेलगाव बॅरेकमधून पुढे अमृत योजनाची ही योजना करण्यात येणार आहे. तसेच या तापी नदीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या तापीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे. रेल्वेची ही जी ड्रेनेज लाईन येते हे जे रेल्वेचे जो सांडपाणी आहे ते डायरेक्ट तापी नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे. ह्या तापी नदी पात्रामध्ये 24 तास असंच वाहत असतो. हा जो रेल्वेचा घाण पाणी आहे हे पाणी पूर्ण तापी नदी पात्रामध्ये मिश्रित होऊन पुढे आपलं साकेगाव आहे, शेलगाव बॅरेक आहे आणि जळगाव MIDC असं या ठिकाणाहून ते साकेगाव आणि MIDC येथे पाणी पुरवठा होतो आहे. तसेच भुसावळकरांनाही सुद्धा या पाणीचा वापर करावा लागत आहे. जयमत न्यूज 18 लोकमत भुसावळ. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. या ढोंगावरती मी लाथ मारलेली आहे. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडनं अपप्रचार. नाशिकच्या शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा घणाघात. संघ सरसंघचालक करून दाखवावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा. नाशिकमधल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज. महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात. भाजपवर घणाघात. EVM हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात. अमेरिकेच्या तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सध्या देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत तर मी आणि अजितदादा को पायलट. सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यांवरती बोलताना एकनाथ शिंदेंचं विधान. आमचं फक्त डबल इंजिनच नाही तर डबल बूस्टर सरकार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार. मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधल्या वादावर पडदा. आमच्यात कोणताच वाद नाही, दोनही नेत्यांकडनं स्पष्ट. कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवा. युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, निकाल राखून ठेवला. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडनं केली गेली होती दगडफेक. नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं आढावा. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फोनवरनं विचारपूस. सध्या शहरातली परिस्थिती नियंत्रणात. गिरीश महाजनांची माहिती. राज्यातल्या पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी. 2024 आणि 25 या वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा. उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरात MPSC उमेदवारांचं आंदोलन. मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरानं घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी.